पुन्हा एकदा या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण UGC नेट पेपर नंबर 2 मराठी डिसेंबर 2025 चा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. याच्यापूर्वी आपल्या 2 क्लासेस झालेले आहेत. या क्लासेस आहेत क्वेश्चन्स प्लस थेरी प्लस एक्सप्लेनेशन्स आपण घेत चाललेलो आहोत. आजच्या क्लासमध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व करणार प्लस 3 क्लासेस मिळून एकूण 75 क्वेश्चन्स आपण कव्हर करूया आजच्या क्लासमध्ये आणि राहिलेले 25 क्वेश्चन्स आपण नेक्स्ट 4 क्लासमध्ये कंप्लीट करूया. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. आणि या क्लासच्या रिलेटेड ज्या 2 क्लासेसची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. जर का तुम्ही अटेंड केली नसतील तर जाऊन व्हिजिट करा, क्लास बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्या संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन्स मिळून जाईल. ओके, क्वेश्चन नंबर 51 मध्ये विचारलेला आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची या वाक्यातील धातू साधित ओळखून त्याचे कार्य सांगा. काय विचारलेलं आहे? धातू साधित ओळखायचं आणि त्याचं कार्य आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. ए आहे मूठ नाम, सेकंड आहे झाकली क्रियाविशेषण, आणि तिसरा आहे झाकली विशेषण, चौथा आहे 1.25 लाखाची नाम. आणि म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, झाकली असेल विशेषण. झाकली मूठ 1.25 लाखाची या वाक्यातील धातू साधित ओळखून त्याचे कार्य सांगा. ओके, सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीतील धातू साधित आणि त्याचे कार्य खालीलप्रमाणे दिलेले आहे. त्याच्यातील धातू साधित म्हणजे कृंदक, झाकली. धातूमध्ये झाकणे किंवा झाक. धातू साधित प्रकार आहेत. भूतकाळवाचक धातू साधित, विशेषण म्हणजे भूतकाळ साधित. त्याचे कार्य या ठिकाणी दिलेले आहे. झाकली हे धातू साधित मूठ या नावाबद्दल विशेष माहिती सांगण्याचे विशेषणाचे कार्य करत आहे. ते मूठ कशी आहे हे स्पष्ट करते. या म्हणीचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. या म्हणीत झाक या धातूला ली हा प्रत्यय लागून झाकली हे रूप तयार झाले आहे. ओके, ते नाम मूठ आधीच झाकले गेले आहे, क्रिया पूर्ण झाली आहे असा बोध करून देते, म्हणून हे भूतवाचक धातू साधित विशेषण आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 मध्ये विचारलेला आहे, मानवी संस्कृतीच्या पायाभूत चौकटीमध्ये खालीलपैकी कोणता घटक अस्तित्वात नसतो. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे प्राकृतिक रचना, दुसरा आहे हवामान, तिसरा आहे जीवन पद्धती, आणि चौथा आहे वनस्पतीचे आणि प्राण्याचे जग. काय विचारलेलं आहे या ठिकाणी? मानवी संस्कृतीच्या पायाभूत चौकटीमध्ये खालीलपैकी कोणता घटक अस्तित्वात नसतो. संस्कृतीच्या पायाभूत चौकटीमध्ये कोणता घटक अस्तित्वात नसतो हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यांच्यापैकी अचूक पर्याय असेल तर या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, जीवन पद्धती. जीवन पद्धती हे या प्रश्नाचे अचूक आन्सर उत्तर येईल. ओके, ना क्वेश्चन नंबर
52चे या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये मानवी संस्कृतीच्या पायाभूत चौकटीमध्ये फाउंडेशन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन्स दिलेल्या पर्यायापैकी जीवन पद्धती हा घटक मुख्यत्वे संस्कृतीचे परिणाम किंवा अभिव्यक्ती मानवाला जातो. पायाभूत पर्यावरण घटक ही नाही. ओके, थेट आहे. प्राकृतिक रचना, नॅचरल स्ट्रक्चर्स, नद्या, पर्वत, मैदाने हे संस्कृतीच्या स्थापनाचा पाया असतात. उदाहरणार्थ सिंधू संस्कृती, नाईल संस्कृती इत्यादी. हवामान, मानवी निवास, अन्न आणि वसाहतीवर हवामानाचा थेट परिणाम होतो. वनस्पती आणि प्राण्याचे जग यावर मानवाचे अन्न आणि जीवन अवलंबून असते. ओके, सो जीवन पद्धती, लाईफस्टाईल हे या भौगोलिक आणि नैसर्गिक घटकामुळे तयार होणारे मानवी वर्तन, संस्कृती, धर्म आणि सामाजिक रचना आहे जे संस्कृतीच्या पायावर उभे राहते, परंतु ते स्वतः संस्कृतीचा नैसर्गिक पाया नाही. ओके, ना क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 मध्ये विचारलेला आहे, प्रमाण भाषे संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे, भाषिक प्रामाण्यामुळे शब्द संग्रह आणि व्याकरणात समरूपता असते. बी आहे, भाषिक प्रयोग अनौपचारिक संदर्भात होतो. भाषा विकसनशील असते. डी आहे, आपल्या अस्तित्वासाठी एखाद्या भाषेवर अवलंबून राहावे लागत नाही. ई आहे, भाषिक प्रयोग अंतःक्षेत्रीय असतो. या जेवढ्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत तेवढ्या स्टेटमेंट कशाच्या बेसिसवरती आहेत? प्रमाण भाषेच्या संदर्भात, प्रमाण भाषेच्या बेसिसवर विचारले गेलेले आहेत. म्हणून प्रमाण भाषेच्या संदर्भात जी योग्य विधाने असतील ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ACD. सो ACD ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स आन्सर. ओके, सर्वात पहिले भाषिक प्रामाण्यामुळे शब्द संग्रह आणि व्याकरणात समरूपता येते. सी आहे, भाषा विकसनशील असते. आणि डी आहे, आपल्या अस्तित्वासाठी एखाद्या भाषेवर अवलंबून राहावे लागत नाही. ओके, आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. प्रमाण भाषा म्हणजे काय? तर एका विस्तृत प्रदेशात बोलली जाणारी, अनेक बोली भेदांना व स्थानिक भेदांना समाविष्ट करून घेणारी, राजकारण, संस्कृती व शिक्षण या क्षेत्रामध्ये वापरली जाणारी आणि समाजाकडून लेखन व्यवहारासाठी स्वीकारली गेलेली भाषा म्हणजे प्रमाण भाषा म्हणता येईल. समाजाच्या दैनंदिन भावनिक वैचारिक जीवनाचा प्रमाण भाषा लेखनाद्वारे आविष्कार घडविते. औपचारिक बोलण्यात आपण प्रमाण भाषेचा वापर करतो. याशिवाय सरकारी कार्यालय, कायदा, कानून या ठिकाणी प्रमाण भाषेचा काटेकोर वापर केला जातो. कारण ते सार्वजनिक ठिकाण आहे. तसेच वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके, ललित वाङ्मय या ठिकाणी प्रमाण भाषेचा प्राधान्याने वापर केला जातो. प्रमाण भाषा ही लिहिली जाते व फार थोडी वाचली जाते, त्यामुळे तिचे प्रमाण ठरलेले आहे. प्रमाण भाषेला ग्रांथिक भाषा आहे असेही म्हणतात. ओके, प्रमाण भाषा एक विस्तृत प्रदेशात वापरली जाते. अँड
अदर एक्सप्लेनेशन्स जे पॉईंट आहेत ते तुम्ही नंतर वाचून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 मध्ये विचारलेला आहे, वाघमयीन चळवळीच्या विकासाच्या टप्प्यांचा योग्य अनुक्रम लावा. ही आहे बदलाला व्यापक जंधार असणे. बी आहे चळवळीतून सैद्धांतिक आणि उपयोजित समीक्षा निर्माण होणे. सी आहे स्वतंत्र अन्वेषण दृष्ट्या आणि ऊर्ज केंद्रांचा शोध. डी आहे जीवनात बदल घडून येणे. ई आहे सामाजिक सांस्कृतिक वाङ्मयीन चळवळीचा जन्म होणे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. सर्वात पहिले येईल डी, जीवनात बदल घडून येणे. त्याच्यानंतर येईल ए, बदलाला व्यापक जंधार असणे. त्याच्यानंतर येईल ई, सामाजिक सांस्कृतिक वाङ्मयीन चळवळीचा जन्म होणे. सी येईल स्वतंत्र अन्वेषण दृष्ट्या आणि ऊर्जा केंद्रांचा शोध. बी, त्याच्यानंतर बी, चळवळीतून सैद्धांतिक आणि उपयोजित समीक्षा निर्माण होणे. ओके. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. 3 will be correct answer. ना क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता बाल गीत संग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला आहे. एक आहे बबलगम, दुसरा आहे खारोताई, तिसरा आहे चर्रे भोपड्या आणि चौथा आहे चिमचिम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, बबल गम इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. बबलगम हा प्रसिद्ध बालगीत संग्रह कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिला आहे. यांनी लहान मुलांसाठी अत्यंत रंजक आणि सहज सोप्या भाषेत अनेक बालगीते लिहिलेली आहेत. बबलगम 1967 व्यतिरिक्त भोलानाथ, चांदोमामा आणि बोलगानी हे त्यांचे इतरही बाल कविता संग्रह बालकांच्या विशेष आवडीचे आहेत. ओके. ना क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन नंबर 56 मध्ये विचारलेला आहे, ज्यामध्ये दुसरा कोणताही संबंध संपर्क नसतो असा दोन साहित्य कृतीमधील शैली, रचनाशिल्प, मनस्थिती अथवा कल्पना यामध्ये असणारे साम्य म्हणजे सहज साम्य अशी व्याख्या कोणी केली आहे. एक आहे गणेश देवी, दुसरा आहे ए ओवेन आल्ड्रिज, तिसरा आहे सीई नॉर्डन आणि चौथा आहे स्वपन मुजुमदार. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, ए ओवेन आल्ड्रिज. हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. ना क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 मध्ये विचारलेला आहे, मराठी संस्कृतीची पुरातत्वीय स्थाने आणि त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. मराठी संस्कृतीच्या पुरातत्वीय स्थाने आणि त्यांचे जिल्हे यांच्या आपल्याला जोड्या लावायला विचारलेला आहे. एका फर्स्ट मध्ये दिलेलं आहे पुरातत्वीय स्थाने, सूची 2 मध्ये आहेत जिल्हे. ओके. सो ए मध्ये आहे जोरवे, सेकंड मध्ये फर्स्ट आहे जळगाव, बी मध्ये आहे प्रकाशा आणि सेकंड मध्ये आहे अमरावती, सी मध्ये आहे तुळजापूर गडी आणि थर्ड मध्ये आहे अहिल्यानगर, डी मध्ये आहे बहाड आणि 4 मध्ये आहे धुळे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2.
ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. सो ए चे येईल जोर्वेचे येईल अहिल्यानगर, बी चे येईल प्रकाशा, प्रकाशाचे येईल धुळे, सी आहे तुळजापूर गड्डी, त्याचे येईल अमरावती, आणि डी आहे बहाड, बहाडचे येईल जळगाव. ओके, सो ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. आणि याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. जोर्वे हे संगमनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातले गाव आहे. जोर्वे येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडले. हे अवशेष इसवी सन पूर्व 150 आहेत. ओके, आणि उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला नाव जोर्वे संस्कृती म्हणतात. तर प्रकाशे हे पुरातत्वीय स्थान आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र धुळे जिल्ह्यात नसून ते नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात येते. 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन त्यातून नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यामुळे प्रकाश हे आता नंदुरबार जिल्ह्याचा भाग आहे. बघा या ठिकाणी काय, जो पूर्वी नंदुरबार जिल्हा होता, जो धुळे जो होता त्याचा नंदुरबार मध्ये डिवायडेशन झालेलं आहे, कन्व्हर्ट केलेलं आहे. त्यामुळे आधीचं जे जिल्हा होता तो होता धुळे. आताचं जर रिसेंटली तुम्ही बघणार तर नंदुरबार होता. सो कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, तर त्याच्याकडे जरा लक्ष द्या. त्याच्यानंतर आहे थर्ड, तुळजापूर गडी हे पुरातत्वीय स्थान महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातल्या सादूर बाजार तालुक्यात स्थित आहे. जर तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध तुळजापूर जी धाराशिव या शहराविषयी विचारत असाल तर तेथे तुळजा भवानी मंदिर आहे. ओके, आणि 4 आहे बहाड हे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्व असलेले ठिकाण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मोडते. हे ठिकाण गिरण्या नदीच्या काठावर वसलेले असून येथे ताम्रपट पाषाणयुग संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. ओके, ना क्वेश्चन नंबर 58. हा जो क्वेश्चन होता कितवा होता? 57. सो क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 मध्ये विचारलेला आहे, वाङ्मय इतिहासाच्या आधारे पुढील साहित्य निर्मितीचा योग्य कालानुक्रम लावा. एक आहे संत नामदेवाकडून ज्ञानेश्वर चरित्राची निर्मिती, बी आहे संत एकनाथाकडून भावार्थ रामायणाचे लेखन, आणि सी आहे नारायण बास बहाडिये यांनी रुद्रपूर वर्णन हे काव्य लिहिले, डी आहे सोहिरोबानास अंबिये यांची पदरचना, आणि ई आहे सरस्वती गंगाधर यांच्याकडून गुरुचरित्राची निर्मिती. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. सर्वात पहिले येईल ए संत नामदेवाकडून ज्ञानेश्वर चरित्राची निर्मिती, सी आहे नारायणबास बहाडिये यांनी रुद्रपूर वर्णन हे काव्य लिहिले, त्याच्यानंतर येईल सरस्वती गंगाधर यांच्याकडून गुरुचरित्राची निर्मिती, बी आहे संत एकनाथाकडून भावार्थ रामायणाचे लेखन, आणि शेवटी येईल डी सोहिरोबानाथ अंबिये यांची पदरचना. ओके, सो ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. नाव हिअर एक्सप्लेनेशन्स फॉर ऑल पॉइंट ऑन क्वेश्चन्स. ओके, कार्तिक शुक्ल 11 रविवारी दिनांक 26 ऑक्टोबर 1270
रोजी सूर्योदयास नामदेवाचा जन्म झाला. नामदेवाने आपल्या इसवी सन 1270 ते 1350 असा 80 वर्षाच्या दीर्घ आयुष्यात भक्तीचे भागवत धर्मी तत्वज्ञान समाजाच्या सर्व घरापर्यंत पोहोचवले. ज्ञानेश्वरींचे स्वरूप आपण सविस्तरपणे पाहू. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर चरित्राचे 350 अभंगापैकी 61 अभंग आदी या प्रकरणात आलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर वृद्धिपर वर्णन हा ग्रंथ नारोव्यास उर्फ नारायण व्यास बहालिये उर्फ नारायण पंडित यांनी इसवी सन 1363 ते सके 1285 मध्ये लिहिला. ओके. त्याच्यानंतर गुरुचरित्र नरहर सरस्वती 1383 ते 1458 यांचे हे चरित्र आहे. त्यांनी हा ग्रंथ 1538 मध्ये त्यांनी लिहिलेला आहे, पूर्ण केला आहे. आणि एकनाथांच्या आयुष्यातील शेवटची रचना म्हणजे भावार्थ रामायण हा ग्रंथ होय. या सप्तक कांडात्मक ग्रंथात सुमारे 40,000 ओव्या आहेत. पहिली 5 कांडे आणि 6व्या कांडातील 44 अध्याय लिहून झाल्यानंतर इसवी सन 1599 मध्ये नाथांचे निधन झाले. ओके. सो क्वेश्चन नंबर 59. ना क्वेश्चन नंबर 59 मध्ये विचारलेला आहे, भारतीय भाषेतील खालील कोणत्या साहित्य कृती महाभारत या महाकाव्यावर आधारित नाहीत? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे रंगभूमी, दुसरा आहे विक्रमार्जुनीय, सी आहे दमयंती स्वयंवर, डी आहे पर्व आणि ई आहे महाकाल. म्हणून क्वेश्चन नंबर 59 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ई आहे रंगभूमी आणि ई आहे महाकाल. प्रश्न काय होता की भारतीय भाषेतील खालील कोणत्या साहित्य कृती महाभारत या काव्यावर आधारित नाहीत? तर त्याच्यामध्ये रंगभूमी आणि दमयंती स्वयंवर या 2 रचना महाभारतावर आधारित, रंगभूमी नाही, महाकाल या 2 रचना महाभारतावरती आधारित नाहीत. अँड हिअर हे सर्व एक्सप्लेनेशन आहे. हे एक्सप्लेनेशन तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायचं. ओके. ना क्वेश्चन नंबर 60 मध्ये विचारलेला आहे, भाषाशुद्धी चळवळीशी थेट संबंधित असलेली नावे कोणती? खाली 5 ऑप्शन आहेत. एक आहे श्री के क्षीरसागर, बी आहे सीमा पराजपे, सी आहे अच्युत बळवंत कोल्हटकर, डी आहे विंदा सावरकर आणि ई आहे माधवराव पटवर्धन. ओके. सो या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 ADE. सर्वात पहिले ए श्री के क्षीरसागर, त्याच्यानंतर आहे डी विंदा सावरकर आणि शेवटी आहे ई माधवराव पटवर्धन. याच्या संदर्भात बरेच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे एक्झाममध्ये. सो हा जो क्वेश्चन आहे तो नीट वाचून घ्या, वारंवार वाचा आणि रिवाइज करून ठेवा. हे जे 3 ऑप्शन आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. नाव क्वेश्चन नंबर 61 मध्ये विचारलेला आहे, पुढील प्रवास वर्णनाचा प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा.
प्रकाशन वर्षानुसार या ठिकाणी क्रम लावायला दिलेला आहे. ए आहे ग्रीकांजली, दुसरं आहे वंगचित्रे, सी आहे गड्या आपला गा, आणि डी आहे आमची माती आमचे आकाश, आणि ई आहे माझा प्रवास. खाली दिलेले जेवढे ऑप्शन आहेत तेवढे जे ऑप्शन आहेत ते प्रवास वर्णने आहेत, आणि प्रवास वर्णन साहित्य जे आहे त्याच्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्वात पहिले येईल डी आमची माती आमचे आकाश, त्याच्यानंतर येईल बी वंगचित्रे, त्याच्यानंतर येईल ई माझा प्रवास, त्याच्यानंतर येईल सी गड्या आपला गा, आणि शेवटी येईल ए ग्रीकांजली. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ओके, now here explanations about प्रवास वर्णने. माझा प्रवास याचे लेखक आहेत विष्णू भट गोडसे, प्रकाशन वर्ष 1907. त्याच्यानंतर आहे आमची माती आमचे आकाश, लेखक अनंत कानेकर, प्रकाश वर्ष 1960. त्याच्यानंतर वंगचित्रे, लेखक आहे पु ल देशपांडे, प्रकाशन वर्ष 1974. सी आहे गड्या आपला गाव बरा, लेखक सुभाष भेंडे, प्रकाशन वर्ष 1985. आणि शेवट आहे ग्रीकांजली, लेखक आहे मीना प्रभू, प्रकाशन वर्ष 1990 ते 1955 दरम्यान हा प्रवास वर्णन लिहिलेला आहे. ना क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61 मध्ये विचारलेला आहे एकाच आशयसूत्रावर आधारित भारतीय कादंबरीकार आणि त्यांच्या कादंबऱ्या यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये कादंबरी आहेत, सूची 2 मध्ये कादंबरीकार आहेत. सो ए मध्ये आहे धात्री देवता, आणि सेकंड मध्ये फर्स्ट आहे लक्ष्मीकांत महापात्र. बी आहे त्यागभूमी, सेकंड मध्ये सेकंड आहे ताराशंकर बंदोपाध्याय. सी आहे कन मामू, सेकंड मध्ये थर्ड आहे TR सुब्राव. डी आहे रक्तपर्ण, सेकंड मध्ये 4 आहे कल्की कृष्णमूर्ती. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सो ए आहे धात्री देवता, त्याचे येईल दुसरं ताराशंकर बंदोपाध्याय. बी आहे त्यागभूमी, त्यागभूमीचे येईल कल्की कृष्णमूर्ती, चे असेल चौथं. सी आहे कन मामू, त्याचे लक्ष्मीकांत महापात्र. डी आहे रक्तपर्ण, त्याचे तिसरं TR सुब्राव. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63 मध्ये विचारलेला आहे अभंग रचना आणि संत कवी यांच्या जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये अभंग रचना आहे, सूची 2 मध्ये संत कवी आहे. सो ए आहे मजदूर दूर हो म्हणती तुझ भेटू कवण्या रीती, सेकंड मध्ये फर्स्ट आहे मुक्ताबाई. बी आहे डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, सेकंड मध्ये सेकंड आहे ज्ञानेश्वर. सी आहे विश्व रागे झाले वणी संत सुखे व्हावे पाणी, सेकंड मध्ये थर्ड आहे चोखा मेळा. डी मध्ये आहे भाव बडे आकडे येरवी नाकडे करतडी आवडे तेसा हरी, डी च 4 आहे जनाबाई. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सो ए येईल मजदूर दूर हो म्हणती तुझ भेटू कवण्या रीती, येईल चोखा मेळा. बी आहे डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, जनाबाई.
विश्वरागे झाले वनी संत सुखे वावे पाणी मुक्ताबाई. ढ भाव बडे आकडे एरवी नाकडे करतडी आवडे तेसा हरी ज्ञानेश्वर. आणि त्यांच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. ही जी पहिली ओळ आहे, मजदूर दुर्हो म्हणती तुझ भेटू कवन्या रीती, ही प्रसिद्ध अभंगरत्ना चोखामेळा यांची आहे. आणि ती पूर्ण या ठिकाणी ओळ दिलेली आहे, कडवा आहे. हा संपूर्ण अभंग खालीलप्रमाणे आहे. त्याच्यातील हिन याती माझी देवा केसी घडले तुझी सेवा, मजदूर दूर हो म्हणती तुझ भेटू कवन्या रीती, माझा लागताची कर सितोडा घेती करार, माझ्या गोविंदा गोपाळ करुणा बाकी चोखा मेळा. सेकंड आहे डोईचा पदराला संत जनाबाईंचा हा अभंग आहे. तो अभंग अशा पद्धतीने हे जे पूर्ण आहे ते पूर्ण कडवं त्याच्या संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावरी, विना आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, मनगटावर तेल घाला तुही, जनी मने देवा मी झाले येसवा, निघाले केसवा घरी तुझे. आणि तिसरी स्टेटमेंट आहे ती विश्वरागे झाले वनी संती सुखी वाहवे पाणी. हा प्रसिद्ध अभंग संत मुक्ताबाईंचा आहे. हा ताटी अभंग म्हणून ओळखला जातो. हा वारकरी संप्रदायातील ग्रंथ आहे. त्याच्यानंतर आहे फॉर ज्ञानेश्वर, तीर्थवर्त नेमे भावे विनसिद्धी, वयाची उपाधी करीसे जना, भाव बडे आकडे एरवी नाकडे करतडी आवडे तेसा हरी, पारियाचा रवा घेता भूमीवर यत्न परोपरी साधन तेसे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. ओके. ना क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64 मध्ये विचारलेला आहे, पुढील पैकी कोणत्या कवित्री स्त्रीवादी कवित्री म्हणून ओळखल्या जातात. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि 5 स्त्रीवादी कवित्री या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहेत. ए आहे कविता महाजन, बी आहे संजीवनी मराठे, सी आहे प्रज्ञा दया पवार आणि डी आहे नीरजा आणि ई आहे शांता शेडके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, ए, सी आणि डी इज करेक्ट आन्सर. सर्वात पहिले येईल ए कविता महाजन, त्याच्यानंतर येईल सी प्रज्ञा दया पवार आणि डी आहे नीरजा. ओके, सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 मध्ये विचारलेला आहे, कथा आणि त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये कथा, सूची 2 मध्ये प्रमुख व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत. ए आहे प्रतीक्षा, प्रतीक्षाच्या समोर सेकंड मध्ये फर्स्ट दिलेला आहे पाटील. बी आहे टिप्सन, सेकंड मध्ये दिलेला आहे जयसिंगराव. सी आहे भान आणि सेकंड मध्ये थर्ड दिला आहे तुकाराम. डी आहे आफत, आफतचं दिलेलं आहे 4 मध्ये आहे बाळू. याच्या संदर्भाचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण आपण जेव्हा महामॅरेथॉन घेणार तेव्हा महामॅरेथॉनमध्ये जेव्हा घटक नंबर मे बी 8, 9 की 10 आहे त्याच्यामध्ये महामॅरेथॉनमध्ये याच्या संदर्भात आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ऑप्शन नंबर 4. प्रतीक्षाचे येईल तुकाराम. प्रतीक्षा या कथामध्ये तुकाराम हे पात्र आहे. टिप्सन या कथामध्ये जयसिंगराव हे पात्र आहे. भान या कथामध्ये बाळू हे पात्र आहे आणि आफत या कथामध्ये पाटील नावाचं पात्र दिलेलं आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 मध्ये विचारलेला आहे, अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेता गुणी,
स्वभावे तो सूर रणी भिडणार, लढे अनिवार्य देशासाठी. या काव्यपंक्ती कोणी लिहिलेल्या आहेत? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे कुसुमाग्रज, सेकंड आहे महात्मा फुले, थर्ड आहे विंदा सावरकर आणि 4 आहे दुआ तिवारी. सो क्वेश्चन नंबर 66चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड, महात्मा फुले यांच्यावरील सर्व ओळी आहेत आणि त्या ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ज्या सर्व ओळी आहेत त्या शिवराय देशासाठी लढत होते असे सांगणारे पहिले इतिहासकार शिवशाहीर महात्मा ज्योतिराव फुले होते. त्यांना हा मान दिलेला आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 मध्ये विचारलेला आहे, साहित्याच्या भाषेसंदर्भात वेकेल आणि वॉरेन यांनी केलेल्या विधानापैकी पुढील योग्य विधाने ओळखा. खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे शास्त्रीय साहित्याची भाषा व्यंजना प्रचूर असते. सेकंड आहे व्याभिचिकता हा साहित्यिक भाषेचा एक पैलू असतो. तिसरा आहे व्यावहारिक भाषा ही एकरूप संकल्पना असते. चौथा आहे शास्त्रीय साहित्याच्या भाषेचा कल गणिती किंवा प्रतिकात्मक तर्कशास्त्राच्या चिन्ह पद्धतीकडे झुकलेला असतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, अभिव्यंजकता हा साहित्यिक भाषेचा एक पैलू असतो. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 मध्ये विचारलेला आहे, बाल साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांची नावे ओळखा. आहे ग ह पाटील, बी आहे ल म कडू, सी आहे राजा वेडेकर, डी आहे संगीता बर्वे आणि ई आहे एकनाथ आव्हाड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, बी, डी आणि ई. सर्वात पहिले येईल बी ल म कडू, डी आहे संगीता बर्वे आणि ई आहे एकनाथ आव्हाड. ओके. ना क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 मध्ये विचारलेला आहे, दिलेल्या कादंबऱ्यापैकी विदर्भात लेखकांच्या कादंबऱ्या ओळखा. विदर्भातील कादंबऱ्या ओळखा. एक आहे सरपंच, बी आहे हाल्या हाल्या दूध दे, सी आहे ऐसे कुणबी भूपाळ, डी आहे मेड इन इंडिया, ई आहे आडगावाचे चौधरी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, बी आणि डी इज करेक्ट आन्सर. सर्वात पहिले येईल बी हाल्या हाल्या दूध दे, त्याच्यानंतर येईल डी मेड इन इंडिया. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. ओके. सो या बाबाराव गंगाराम मुसळे जून 10 इसवी सन 1949 ह्यात एक मराठी कवी आणि लेखक आहेत. 1985 मध्ये त्यांनी हाल्या हाल्या दूध दे या कादंबरीने त्यांना प्रसिद्धी मिळाली. ओके. पु ल देशपांडे यांनी विशेष कौतुक केले होते. बाबाराम मुसळे यांची झिंगू लुखू लुखू, मोहरलेला चंद्र, नगर भोजन हे कथासंग्रह आणि पाटील की दंस, समसान भोग इत्यादी 10 कादंबऱ्या प्रकाशित होत्या. तर मेड इन इंडिया ही प्रसिद्ध मराठी कादंबरी ख्यात वऱ्हाडी साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांनी लिहिली. ही कादंबरी 1987 मध्ये प्रकाशित झालेली आहे. ही कादंबरी ग्रामीण भागातील वास्तव्य आणि सामान्याचा भ्रमनिराश यावर अतिशय
प्रभावितपणे भाष्य करणारी ही कादंबरी आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 मध्ये विचारलेला आहे, एखाद्या समाजाची वाङ्मयीन अभिरुची कळवण्यासाठी पुढील कोणत्या घटक आवश्यक नाही? एक आहे त्या भाषेत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाची संख्या. सेकंड आहे वाङ्मय कृतीविषयक वाचकांनी नोंदवलेले अभिप्राय. तिसरा आहे त्या भाषेत होणारा पुस्तकाचा खप. आणि चौथा आहे त्या भाषेतील प्रकाशन संस्थेची संख्या. काय विचारले? एखाद्या समाजाची वाङ्मयीन अभिरुची करण्यासाठी पुढील कोणता घटक आवश्यक आहे? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, त्या भाषेतील प्रकाशन संस्थेची संख्या. So 4 is correct answer this question. Now question number 71. क्वेश्चन नंबर 71 मध्ये विचारले, शार्दूल विक्रीडित वृत्तातील 5 श्लोकांच्या शंकराचार्याच्या कोणत्या रचनेवर रंगनाथ मोगरेकरांनी अविबद्ध टीका लिहिलेली आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे काशी पंचक्रम, सेकंड आहे गंगाष्टकम, तिसरं आहे सोपान पंचक आणि चौथा आहे चरपट पंजरी. सो या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, पोचन पंचक. या रचनेवर रंगनाथ मोरेकरांनी अविबद्ध टीका केलेली आहे. न क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72 मध्ये विचारलेला आहे, मराठी सुप्रसिद्ध समीक्षा लेख आणि त्यांचे लेखक यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये लेख आहे, सूची 2 मध्ये लेखक आहे. ए आहे विद्ध वाङ्मय, सेकंड मध्ये फर्स्ट आहे न.चि. केळकर. बी आहे वाङ्मय कालनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ, सेकंड मध्ये सेकंड आहे श्रीकृष्ण कोल्हटकर. सी आहे वाङ्मयापासून आनंद का होतो, सेकंड मध्ये थर्ड आहे ह.ना. आपटे. आणि डी आहे वाङ्मयाचे स्वरूप व प्रयोजन, सेकंड मध्ये 4 आहे ह.ना. आपटे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो फर्स्ट असेल विगत वाङ्मयचे असेल न.चि. केळकर. वाङ्मय कालनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ ही त्याचा येईल श्रीकृ कोल्हटकर. सी असेल वाङ्मयापासून आनंद का होतो, ह्याचा येईल ह.ना. आपटे. वाङ्मयाचे स्वरूप व प्रयोजनचे येईल ह.ना. आपटे. सेम. ओके. ना क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 मध्ये विचारलेला आहे, कविता या वाङ्मय प्रकाराच्या विविध उपकरणांचे वर्गीकरण करताना सुधीर रसाळ यांनी कोणत्या प्रकाराचा समावेश केलेला नाही? खाली 4 ऑप्शन आहेत, 4पैकी अचूक या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे. फर्स्ट असेल कथा कविता. इथे टायपिंग मध्ये मिस्टेक झालेलं असेल, या ठिकाणी कथा कविता असेल, कथा कविता झालेला आहे. सेकंड आहे नाट्य कविता, थर्ड आहे विचार कविता आणि 4 असेल चिंतन गर्भ कविता. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, विचार कविता इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. अँड क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74 मध्ये विचारलेला आहे, भारतीय साहित्य एकच आहे परंतु ते अनेक भाषांमधून लिहिले जाते, हे एका वाङ्मयीन प्रसिद्ध संस्कृती घोषवाक्य असलेले विधान कोणाचे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे सरोजिनी नायडू, सेकंड आहे महात्मा गांधी, थर्ड आहे साने गुरुजी आणि 4 आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. ओके. याच्यानंतर आपला शेवटचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर आजची ही आपली क्लास इथे आपण थांबवणार आहोत आणि राहिलेले 25 क्वेश्चन आपण 4 क्लासमध्ये
UGC नेट पेपर नंबर 2 डिसेंबर 2025चा जो क्वेश्चन पेपर सॉल्व करत आलेलो आहोत त्याच्या लास्ट क्लासमध्ये आपला हा पेपर कव्हर होईल. ओके, सो याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 74चे अचूक उत्तर असेल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, ऑप्शन नंबर 4. ओके, सो भारतीय साहित्य एकच आहे परंतु ते अनेक भाषांमधून लिहिले जाते. इंडियन लिटरेचर इज वन थ्रू रिटन इन मेनी लँग्वेज हे प्रसिद्ध विधान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे आहे. ते भारतातले पहिले उपराष्ट्रपती आणि ख्यातनाम तत्व होते. त्याने भारताची राष्ट्रीय साहित्य अकादमी अर्थात साहित्य अकादमीच्या उद्घाटनाच्या वेळी हे विधान केलेले होते. हे ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य आजही साहित्य अकादमिक इंडियन लिटरेचर या साहित्य अकादमिक नियतकालिक मुखपत्रावर अभिमानाने छापले जाते. ओके, सो दिस इज द लास्ट क्वेश्चन our class, then this class will end. पुढीलपैकी कोणत्या साहित्यकांनी कालिदासांच्या मेघदूतांचे मराठीत भाषांतर केले आहे? ए आहे रास वाडवे, बी आहे राजाराम परशुराम सबनीस आणि सी आहे राश्री जोग, डी आहे दवी पंडित आणि ई आहे मधुकर आष्टीकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, ए, बी आणि डी. सर्वात पहिले येईल ए रास वाडवे, त्याच्यानंतर येईल बी राजाराम परशुराम सबनीस आणि शेवटी येईल डी दवी पंडित. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर अशा पद्धतीने आपली ही क्लास कंप्लीट झालेली आहे.